आज आपण 7th स्टँडर्डची वर्ल्ड आर्टची जी ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बुकमार्क बनवायचं आहे ते कसं बनवायचं हे आपण बघूया। त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये पडलेले ग्रीटिंग कार्ड्स किंवा इन्व्हिटेशन कार्ड्स असतात त्याचे पाठीमागची साईड कोरी असते त्याचा वापर करणार आहोत। बघा आता याच्यावरती मी एक कोरा कागद घेतला आहे आणि त्याच्यावरती इंग्लिश बुकसाठी मी इंग्लिश हे नाव टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला रंगांनी व्यवस्थित रंगवून घेत आहे। यानंतर याला डेकोरेशन करत आहे आणि डेकोरेशन झाल्यानंतर आपण पंचिंग मशीनने आपण त्याला होल करणार आहोत आणि जाड असा थ्रेड त्याला आपण बांधून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण आणखी एक वर्ड आर्टचं एक डिझाइन बघत आहोत। इथे आपल्या नावाचं आपण वेगळ्या प्रकारे फॉन्ट वापरून नाव लिहिलेलं आहे। कशा पद्धतीने आर्ट तयार करू शकतो इथे बघत आहात तुम्ही। वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या फॉन्ट्समध्ये आपण नाव लिहून सुंदर असं बुकमार्क आपण तयार करू शकतो आणि त्याला छान डेकोरेशन करायचं आहे। त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आपण पेंटिंगच्या वापरायच्या आहेत। आता आणखी एक बुकमार्क कसं करायचं आपण हे बघूया। आता याच्यासाठी थोडंसं वेगळं डिझाइन घेतलेलं आहे। साइडनी बॉर्डर टाकून घेतलेली आहे आणि साइडला कट खालच्या बाजूने कट्स मारलेले आहेत आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये आपण हे बुकमार्क तयार करणार आहोत। आपले नाव मराठीमध्ये लिहून हे बुकमार्क छान पद्धतीने आपण बनवणार आहोत। डेकोरेशनच्या वेगवेगळ्या आयडियाज आपण वापरतो। त्यानंतर आपण आपल्या नावाला साजसं असं पिक्चर ड्रॉ तिथे करू शकतो। जसं आराध्य या नावासाठी आपण गणपतीचं इथे पिक्चर काढलेला आहे। त्यानंतर आपण साइड कॉर्नर असलेल्या ट्रायंगल शेपमध्ये पेपर कट केलेला आहे, त्याच्यावरती नाव टाकलं आणि त्याला देखील डेकोरेशन केलेलं आहे। त्यानंतर आपण जे साइड आहे त्याच्या पॅक करायच्या आणि एखादी कॅप घातल्यासारखं हे आपल्याला तयार होणार आहे। त्यानंतर आणखी एक प्रकार आपण बघत आहोत ज्याच्यामध्ये आपण पेपरच्या साइडनी हा टॅग वापरू शकतो। त्याच्यासाठी डबल फोल्डेड पेपर आपण घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण नाव टाकलं आणि नाव टाकल्यानंतर हा पेपर आपण आपल्या बुकमध्ये साइडनी लावायचा आहे जेणेकरून आपल्याला आपलं कोणतं पेज चालू आहे ते लगेच लक्षात येणार आहे। इथे ओपन म्हणून नाव टाकलं, ॲरो दाखवला आणि छान असं त्याला डिझाइन केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुकमार्क इथे आपण बघितलेले आहे। या वेगवेगळ्या बुकमार्कचा वापरही आपण कसा करू शकतो हे तुम्हाला दिसतच आहे। तुम्ही पण अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बुकमार्क ट्राय करा। थँक्यू फॉर वॉचिंग।